लोकसभा निवडणूक 2024 ही भारताच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना ठरली. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. निवडणूक सुधारण्यासाठी काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स एडीआर या संस्थेने नुकतेच या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या अहवालानुसार भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक खर्च केला असून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. चला या खर्चाच्या आकडेवारीचा सविस्तर आढावा घेऊया आणि जाणून घेऊया कोणत्या पक्षाने किती खर्च केला आणि याचा अर्थ काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स एडीआर ने 21 जून 2025 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तब्बल 1494 कोटी रुपये खर्च केले. हा आकडा इतर सर्व पक्षांच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षाने 620 कोटी रुपये खर्च केले, जो भाजपच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास एक तृतीयांश आहे. या आकडेवारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, कारण निवडणूक प्रचारातील खर्चाचा हा आकडा सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनाने अविश्वसनीय आहे. या अहवालातून असेही समोर आले की निवडणुकीपूर्वी आणि नंतरच्या पक्षांच्या आर्थिक स्थितीतही मोठा बदल दिसून आला. उदाहरणार्थ, भाजपचे आर्थिक भंडार निवडणुकीपूर्वी सुमारे 6000 कोटी रुपये होते, तर निवडणुकीनंतर ते 10,000 कोटी रुपये झाले. म्हणजेच निवडणुकी दरम्यान त्यांच्या निधीत 4000 कोटींची वाढ झाली. या उलट काँग्रेसची आर्थिक स्थिती निवडणुकीपूर्वी 262 कोटी रुपये इतकी होती, जी निवडणुकीनंतर 134 कोटी रुपये इतकी कमी झाली. म्हणजेच त्यांना 128 कोटींचा तोटा सहन करावा लागला. भाजपने प्रचारासाठी केलेला 1494 कोटींचा खर्च हा प्रामुख्याने जाहिराती, रॅली, सोशल मीडिया कॅम्पेन, प्रवास आणि कार्यकर्त्यांच्या व्यवस्थापनावर झाला आहे. पक्षाने डिजिटल मीडियावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, ज्यामध्ये सोशल मीडियावर जाहिराती, व्हिडिओ कॅम्पेन्स आणि ऑनलाईन प्रचार यांचा समावेश आहे. याशिवाय देशभरात आयोजित केलेल्या भव्य रॅल्या आणि उच्चस्तरीय प्रचार सभांवरही मोठा खर्च झाला. काँग्रेसने देखील आपल्या प्रचारासाठी 620 कोटी रुपये खर्च केले, ज्यामध्ये पारंपरिक आणि डिजिटल प्रचाराचा समावेश आहे. मात्र काँग्रेसचा खर्च हा भाजपच्या तुलनेत कमी होता, कारण त्यांच्याकडे आर्थिक संसाधनांचा तुटवडा होता. तरीही काँग्रेसने आपल्या प्रचारात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आणि स्थानिक पातळीवरील प्रचारावर भर दिला. परंतु या खर्चाचा अर्थ काय ते जाणूया. निवडणुकीसाठी होणारा प्रचंड खर्च भारतीय लोकशाहीतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एडीआरच्या अहवालानुसार राजकीय पक्षांचा हा खर्च त्यांच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करतो. सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो की इतका प्रचंड निधी येतो तरी कुठून आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो. याशिवाय मोठ्या पक्षांकडे असलेली आर्थिक ताकद आणि छोट्या पक्षांमधील आर्थिक तफावत यामुळे निवडणुकीत समान संधींचा अभाव निर्माण होतो, अशी टीका काही विश्लेषकांनी केली आहे. राजकीय पक्षांच्या इतर खर्च एडीआरच्या अहवालात फक्त भाजप आणि काँग्रेसच नाही, तर इतर पक्षांचाही खर्चाचा उल्लेख आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस यांचा खर्च हा सर्वात जास्त आहे. इतर काही प्रादेशिक पक्षांनीही आपापल्या क्षमतेनुसार प्रचारासाठी खर्च केला, पण त्यांचा आकडा हा तुलनेत कमी आहे. उदाहरणार्थ, काही प्रादेशिक पक्षांनी स्थानिक पातळीवर प्रचारावर लक्ष केंद्रित केले, त्यामुळे त्यांचा खर्च कमी होता. नागरिकांचा दृष्टिकोन. सोशल मीडियावर या अहवालावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी भाजपच्या प्रचंड खर्चावर आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी काँग्रेसच्या आर्थिक अडचणींवर भाष्य केले आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या खर्चाची आकडेवारी समोर आल्यानंतर राजकीय पक्षांच्या आर्थिक ताकदीवर आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. भाजपने 1494 कोटी रुपये खर्च करून आपली आर्थिक ताकद दाखवली, तर काँग्रेसने 620 कोटी रुपये खर्च करून ही चांगली कामगिरी केली. मात्र
या प्रचंड खर्चामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि समान संधी देणारी कशी होईल यावर विचार करण्याची गरज आहे. एडीआरच्या या अहवाल केवळ आकडेवारी नाही, तर भारतीय लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक महत्वाचा दस्तावेज आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे, पण त्यासाठी होणारा प्रचंड खर्च हा चिंतेचा विषय आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील खर्चाची तफावत आणि त्यामागील आर्थिक गणित यावरून आपण आपल्या लोकशाहीच्या भविष्याचा विचार करायला हवा. हा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला गेला असता तर काय झाले असते याचा विचार करायला पाहिजे. हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडला आहे. आता वेळ आहे निवडणूक सुधारणांवर गंभीरपणे विचार करण्याची आणि आपली लोकशाही अधिक मजबूत करण्याची. तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, एवढे पैसे दोन्ही पार्ट्यांना मिळाले तरी कुठून? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला.